प्राध्यापक दिलीपजी चव्हाण हे इंग्रजी भाषा आणि साहित्याचे प्राध्यापक आणि आर्ष प्रकाशन या संस्थेचे संचालक आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजीतल्या उत्तमोत्तम पुस्तकांचे दुतर्फा अनुवाद करण्याचं महत्त्वपूर्ण काम ते करत आलेत. म्हणजे उदाहरणार्थ सयाजीराव गायकवाड लिखित नोट्स ऑन फॅमिन टूर आणि गप्र प्रधान लिखित साने गुरुजी या इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद त्यांनी केलेत. तर रायटिंग अगेन्स्ट सायलेन्स या पुस्तकात नरेंद्र दाभोळकरांच्या लेखाचा आणि सिंगिंग इन द डार्क या इंग्रजी पुस्तकात अनुराधा पाटील यांच्या मराठी कवितेचा इंग्रजी अनुवाद हा दिलीपजींनी करून लिहिलेला आहे. 21व्या शतकातल्या 37 मराठी कवितांचे दिलीपजींनी केलेले इंग्रजी अनुवाद साहित्य अकादमीने एका विशेषांकात नुकतेच प्रकाशित केले. थोर समाजशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या गेल ऑम्वेट यांच्यावरच्या गौरवग्रंथाचं संपादन दिलीपजींनी केलं आहे. आर्ष या अभिजाततेचा स्पर्श असलेल्या नावाची प्रकाशन संस्था ते चालवतात. प्राध्यापक वसंत पाटणकर यांचा कविता, संकल्पना, निर्मिती आणि समीक्षा हा ग्रंथ, सआदत हसन मंटो यांच्या एका उर्दू ग्रंथाचा निशिकांत ठकार यांनी अंतकाल या नावाने केलेला मराठी अनुवाद, अशोक बाबर यांचा आंबेडकराईट लिटररी थिअरी हा ग्रंथ, हरी नरके लिखित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हे पुस्तक, प्राचार्य के बी पाटील यांचं सुटलेली गणित हे आत्मकथन, ही आर्ष प्रकाशनची काही पुस्तकं आहेत. तर अशी भारदस्त, धीरगंभीर, पोक्त पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या आर्षला उमलती मुलं याच्यासारखं हसरं, कोवळं, खेळकर, हर्षभरीत पुस्तक प्रकाशित करावं असं का वाटलं असेल, हा मला पडलेला प्रश्न आपल्यालाही नक्कीच पडला असेल. त्याचं उत्तर देण्याची विनंती मी आता दिलीपजी चव्हाण यांना करतो. मंचावरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मंचावर जितकी मोठी माणसं आहेत, समोर तितकीच मोठी माणसं मला दिसत आहेत की राज्यघटनेवरती शेवटचा शब्द महाराष्ट्रात आम्ही ज्यांचा मानतो ते बापटसाहेब समोर बसले आणि त्यांच्यासमोर मी बोलतो आहे. आम्ही ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये राजकीय काही गुंता होतो तर बापटसाहेबांना त्यांच्याकडे बघतो की हे काय म्हणतायत आता याच्यावरती. तर अशी माणसं प्रेक्षकांमध्ये आहेत, श्रोत्यांमध्ये आहेत आणि अशा वेळेला बोलणं हे अतिशय अवघड काम असतं. आर्ष प्रकाशन संस्था ही काही फार मोठी संस्था नव्हे, ही फार छोटी प्रकाशन संस्था आणि माझा प्रयत्न आहे की चांगली पुस्तकं लोकांसमोर यावीत आणि शिक्षण हा माझा अतिशय महत्त्वाचा, आवडता असा प्रांत आहे. आणि दुसरा म्हणजे स्त्रियांची जी स्कॉलरशिप किंवा कॉन्ट्रीब्युशन असतं ते बऱ्याचदा आपला समाज रेकग्नाईज करत नाही. मला असं वाटतं की हे तेच पुणं आहे ज्या पुण्याने सावित्रीबाई फुलेंना शेण मारलं, दगडं मारली. त्याच पुण्यामध्ये आज एका शिक्षिकेचा आपण गौरव करतो, त्यासाठी जमलो आहोत. त्याच पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने स्त्री शिक्षिका बसलेल्या आहेत. त्यामुळे हे महापुरुष त्यांच्या मृत्यूने संपत नसतात, ते जिवंत असतात आणि तुमच्या रूपात सावित्रीबाई आहे, तुमच्या रूपात मीनाताईपर्यंत ते सगळं मेटाफोरिकल एक्सटेन्शन मला दिसतं आहे. मला अतिशय आनंद होतो आहे. जो गेल ऑम्वेटचा जो उल्लेख आता इथं झाला, गेल ऑम्वेट अमेरिकेतनं भारतात आलेल्या होत्या महात्मा फुलेंवर संशोधन करण्यासाठी आणि शेवटच्या श्वासापर्यंत भारतातच राहिल्या. इथंच संशोधन केलं आणि इथंच शेवटचा श्वास घेतला. 30-35 वर्षात ज्या पद्धतीने त्या बाईंनी भारत समजून घेतला, इथल्या दलित आदिवासींचे प्रश्न समजून घेतले आणि त्याबद्दल अमेरिकन असल्यामुळे जे एक अकॅडमिक रिगर होतं सगळं, ज्या पद्धतीने लिहिलं ते खरोखर थोर आहे. आणि स्त्रियांची जी विद्वत्ता आहे ती सेलिब्रेट केली पाहिजे भारताने, खास करून असं मला वाटतं. कारण पुरुष विद्वानांबद्दल खूप बोललं जातं, पुरुषांच्या कॉन्ट्रीब्युशन खूप लिहिलं आणि बोललं जातं, कारण माध्यमं त्यांच्या हातात आहेत, सगळी लिहिणारे तेच आहेत, गोष्टी तेच लिहितात, त्या स्वतःच्या गोष्टी ते खूप सांगतात. पण बायकांची स्कॉलरशिप किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तेवढं रेकग्नाईज होत नाही. तर मी मीनाताईंबद्दल ऐकलेलं होतं, माझा प्रत्यक्ष परिचय नव्हता. माझी ओळख झाली गायत्री चंदावरकरांशी एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आणि मीनाताईंबद्दल मी ऐकलं होतं. मला जेव्हा कळलं की त्या त्यांच्या सुनबाई आहेत, मी त्यांना विनंती केली की मला मीनाताईंची भेट घालून द्या. बालशिक्षणात त्यांचं खूप काम आहे आणि मी ऐकलं आहे, मला त्यांना फक्त भेटायचं आहे. मी प्रकाशक असलो तरी माझा कुठला कमर्शियल इंटरेस्ट त्याच्यामध्ये नाही, मला भेटायचं आहे त्यांना फक्त. त्या म्हणाल्या की ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट बोला त्यांच्याशी. मीनाताईंना म्हटलं, ताई मला फोन लावला मी, ताई मला भेटायचं म्हटलं तुम्हाला. काय मी आता 82 वर्षाची म्हणे, मला मी काय आता इतकी सुंदर दिसत नाही म्हणे. आणि मी खरोखर त्यांच्या प्रेमात पडलो ताईंच्या, की किती हे गोड व्यक्तिमत्व असणार आहे, म्हणजे असा सेन्स ऑफ ह्युमर असणं इतका. आणि मला म्हणले
या म्हटले भेटायला. म्हटलं किती वाजता? म्हटलं 4, 4:15ला येतो तुमच्याकडे. म्हणे 4 की 4:15? मी म्हटलं 4लाच मी पोचतो. आणि मी 4ला 5 मिनटं कमी असताना पोहोचलो त्यांच्याकडे. तर ही जी पिढी होती वेळेच्या बाबतीत, आणि त्यांच्याकडनं आपण आपोआप शिकतो की दुसऱ्याच्या वेळेचा रिस्पेक्ट करणं, दुसऱ्याचा वेळेचा रिस्पेक्ट म्हणजे त्या माणसाचा रिस्पेक्ट करणं. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं शिकतो. आणि ज्या टप्प्यात मी त्यांना भेटलो शेवटच्या टप्प्यात आयुष्यातल्या, मला असं वाटत होतं की त्यांचं प्रत्येक वाक्य, त्या प्रत्येक वाक्याच्या मागे पुढे शिक्षणाच्या बद्दल खालीवर खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खूप लेअर्ड आहे प्रत्येक वाक्य. साधं सोपं असं फ्लॅट नव्हतं स्टेटमेंट ते. आणि त्यांचं एक वाक्य या पुस्तकातच आहे, उमलती मुलंमध्ये, की आपण मोठी माणसं द्वेषाची साखळी निर्माण करतो आणि ती वाढवत नेतो. द्वेष मोठी माणसं निर्माण करत असतात आणि तीच उदाहरणं मुलांसमोर ठेवत असतात, लहान लहान मुलांसमोर. आज आपण संबंध देशात हे वातावरण बघतो आहे. आपण कोणता भारत, कोणता देश मुलांसमोर, कोणता भारत त्यांना दाखवतो आहे. आपलं पॉलिटिकल कम्युनिकेशन जे आहे, पॉलिटिकल लोक ज्या पद्धतीनं बोलत आहेत, टी व्हीवरनं म्हणा, सार्वजनिक जे कम्युनिकेशन आहे, पब्लिक कम्युनिकेशन तुमचं, त्याचा एकूण ज्याला काय म्हणू, स्टँडर्ड आपण म्हणू, ते काय आहे. म्हणजे नितेश राणेंचा ऐकून लहान मुलांनी काय विचार करावा, म्हणजे काय शिकावं त्यांनी. आणि अशी कितीतरी माणसं आहेत राजकारणात, मी नावं घेत नाही सगळ्यांची. सगळ्यांचाच दर्जा इतका खालचा आहे की नाव घेण्याचे पात्रतेचे ते नाही आहेत बरेचसे. तर लहान मुलांसमोर आपण काय पॉलिटिकल कम्युनिकेशन करतो आणि सारखं दाखवलं जातं आहे. ताईंचा हा कंचन होता. यामध्ये भाषेबद्दल त्यांनी खूप मूलभूत विचार मांडलेले त्या पुस्तकामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की आपली सगळ्यांची एक जबाबदारी आहे की ताईंनी भाषेबद्दल जे सांगितलं त्याचा संबंध संस्कृतीशी आहे, शिक्षणाशी आहे. की सार्वजनिक आयुष्य जर तुम्ही नासवलं तर त्याचा परिणाम खूप ठिकाणी दिसतो. आणि मग फक्त सगळी जबाबदारी शिक्षकांवर टाकता येत नाही, सगळी जबाबदारी पालकांवरही टाकता येत नाही. संपूर्ण अवकाश नासवण्याचं काम काही लोक करतात. आणि ताईंनी शिक्षणाचा विचार करताना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्व अंगांनी केलेला आहे. ताई म्हटलं मला हे पुस्तक मला फक्त वाचायला द्या, मी बघतो मला कसं आहे. त्यामुळे अरे जुनं झालं, 93 साली आलेलं आहे. म्हटलं ताई मला एकदा फक्त वाचू द्या. मी वाचल्यावर मला असं लक्षात आलं, या पुस्तकातलं एकही वाक्य जुनं झालेलं नाही. आपला समाज बौद्धिकदृष्ट्या इतका बथ्थड आहे की या समाजात कोणताही महापुरुष कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. कोणतंही महाकाव्य कधीही कालबाह्य होऊ शकत नाही. हा अनेक महाकाव्य, मोठमोठे महापुरुष गिळून ढेकरसुद्धा न देणारा समाज आहे. त्यामुळे मीनाताईंनी 30 वर्षापूर्वी जे म्हटलं आहे त्यातलं प्रत्येक वाक्य आजही खरं आहे. म्हणजे बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी जे म्हटले ते जर खरं असेल तर आत्ता अलीकडे 30 वर्षापूर्वी मीनाताईंनी जे आपल्या समाजाबद्दल म्हटलं आहे ते का खोटं असेल. त्यातलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द हा खरा आहे. आणि मला ते खूप रेलेवंट वाटतं. आणि मला असंही वाटतं की कोणताही महापुरुष फार काळ किंवा मोठी माणसं फार काळ रेलेवंट राहणं हे समाजाच्या दृष्टीने चांगलं नसतं. म्हणजे तो बदलत नाही आहे, त्याच्यात काहीतरी गडबड आहे, गंभीर गडबड आहे त्याच्यामध्ये. त्या समाजाने बदललं पाहिजे. म्हणजे मीनाताईंनी शिक्षिकांना जे सांगितलं, आणि मला नेहमी असं वाटतं की ज्या मीनाताई तर अशा शहरामध्ये होत्या जिथं मुलांना शैक्षणिक पार्श्वभूमी होती, काही आईवडील शिकलेले होते, पण आम्ही खेड्यातनं आलो, आम्हाला कोणती शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती. आमच्यासाठी शिक्षक हेच सर्वस्व होते. शिक्षक जे सांगतील ती आमच्यासाठी पूर्व दिशा होती. जिथं आईवडिलांना शैक्षणिक कोणती पार्श्वभूमी नसते तिथं शिक्षक हेच त्यांचे मायबाप आणि शिक्षक हेच सर्व काही असतात. तिथं शिक्षकांची जबाबदारी फार मोठी होती. आणि मला विशेष हे वाटतं की मीनाताई एवढ्या या समृद्ध शहरामध्ये शिक्षिका होत्या, तरी त्यांनी एखाद्या खेड्यातल्या शिक्षकाला जी तळमळ असते लहान मुलांविषयी, त्या तळमळीने त्यांनी पुण्यासारख्या शहरामध्ये काम केलं. हे मला फार मोठी गोष्ट वाटते. आणि आम्हाला असं वाटतं की अशा शिक्षिका आम्हाला लहानपणापासून असायला पाहिजे होत्या. आम्ही आज जे आहोत त्याच्यापेक्षा आम्ही नक्कीच चांगले असतो, पण आम्हाला नाही मिळालं. पण आमच्या मुलांपुढे तरी हे उमलती मुलं हे पुस्तक जावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. नव्या पिढीपुढे हे द्यावं आपण. जरी 30 वर्ष झाली तरी त्यातला शब्द महत्त्वाचा आहे. म्हणून ते पुस्तक मी आपल्यासमोर आणलेलं आहे. मी एवढा छोटा प्रकाशक असूनही रोहितदादा आणि गायत्री यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला, मीनाताईंनी विश्वास टाकला. आणि जी प्रस्तावना त्यांनी लिहिली दुसऱ्या या आवृत्तीसाठी
त्याच्यात माझ्याबद्दल जे शब्द लिहिले मलाच अवघडल्यासारखं झालं. म्हटलं ताई हे जरा जास्त होते. नाही नाही बरोबर आहे, लिहा, छापा म्हणले ते. तर तेही मी त्याच्यात छापलेलं आहे. आणि मला फार आनंद आहे की मीनाताईंचं पुस्तक मला आणता आलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं. थँक्यू.